आणि बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। आत्ताच आपल्याकडे आलेली ही बातमी आहे। संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या दरम्यान बैठक सुरू असताना दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या जुहूमधल्या मिलेनियम पार्कमध्ये बैठक या दोघांमध्ये सुरू आहे आणि या बैठकीच्या वेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। निरुपम आणि कामत यांच्या आधीपासूनच या दोघांमध्ये अंतर्गत वाद आहे आणि या बैठकीत दोघांचाही वाद मिटण्याची शक्यता होती। त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती। पण या बैठकीच्या वेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातला आणि त्याची ही काही दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। रामनाथ, कितीही प्रयत्न केला, पंजाबहून भूपिंदर सिंग हुडा इथे आले होते किंवा आलेत दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी, पण तरी हा वाद काही मिटताना दिसत नाहीये। रुजुता, नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं काँग्रेसकडून पहिली यादी जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे। 115ची ही यादी आहे आणि त्यातही या यादीमध्ये जे आहे गुरुदास कामत गटातील एकही उमेदवार जे आहे ही उमेदवारी देण्यात आली नाही। यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी जे आहे सुरुवातीपासूनच गुरुदास कामत गटामध्ये पाहायला मिळाली होती। त्यातही आता गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये बैठक जी आहे ही बैठक सुरू झालेली आहे। दरम्यान दोनही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते तलावडीचं वातावरण जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महत्वाचं म्हणजे ज्या पहिली यादीमध्ये 115 उमेदवार जे जाहीर झालेले आहेत यामध्ये देखील आता चर्चेच्या वातावरण जे आहे वेगळ्याच पद्धतीने चर्चेला सुरुवात झाली आहे। कारण या यादीनंतर या यादीत बदल होईल की नाही याबाबतच्या चर्चा जी आहेत ही या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे। कारण जर गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये महत्वपूर्ण ही बैठक जर पॉझिटिव्ह ठरली तर कुठे ना कुठेतरी या यादीमध्ये बदल होईल का अशा पद्धतीची चर्चा पार पडताना पाहायला मिळते। यामुळे गुरुदास कामत गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जोश जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोनही कार्यकर्ते जे आहेत संजय निरुपम आणि गुरुदास कामत गटातील हे दोनही कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये जे आहेत चढाओढ जे आहेत या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे। बरोबर रामदास, थोडक्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा अंतर्गत वाद तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन निवडणुकीतही मोठा फटका काँग्रेस पक्षाला या वादाचा बसू शकतो। नक्कीच आपण पाहिलं की वारंवार या ठिकाणी हा अंतर्गत वाद जो आहे हा शमवण्यासाठी पक्षश्रेष्ठी जे आहेत दिल्लीचे पक्षश्रेष्ठी आहेत ज्यांच्याकडनं देखील दिल्लीकर या ठिकाणी दाखल झाले होते। त्याच पद्धतीनं इथले स्थानिक जे नेतृत्व जे आहेत त्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतरही गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद कुठेतरी मिटताना पाहायला मिळत नाहीये। मात्र ऐन निवडणुकीच्या काळातील हा वाद जो आहे याचा फटका जो आहे एकूणच काँग्रेस पक्षाला बसू नये यासाठीची ही बैठक महत्वपूर्ण मानली जाते। मात्र गुरुदास कामत यांच्या गटातील नेतृत्वांना कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार का हाही मोठा प्रश्न उभा राहतोय। कारण पहिली यादी जी आहे 115ची ही काँग्रेसची जाहीर झाली आहे। यामध्ये संजय निरुपम यांच्याच गटाचं जे आहे मोठ्या प्रमाणात प्रभुत्व पाहायला मिळतं। यामुळे गुरुदास कामत या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत कशा पद्धतीनं तडीस नेतात किंवा कशा पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। रुजुता, नक्कीच रामदास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। निरुपम आणि कामत गट हा आमने सामने आलेला पाहायला मिळाला, पण त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला येत्या काही काळात कळणार आहेत। कारण तात्कालिक आत्ताचं कारण काय होतं, जी पहिली यादी काँग्रेसची जाहीर झाली आहे 115 जागांची, त्यामध्ये जास्तीत जास्त जागा या निरुपम गटातल्या उमेदवारांना मिळालेल्या आहेत आणि त्यावरून हे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले। अरे